बातमीपत्रात मी शामल भंडारे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीलाच धरणांसंदर्भातली एक बातमी आहे। राज्यातील धरणांमध्ये आता 40%हूनही कमी पाणी शिल्लक राहिलंय। पुणे विभागात राज्यातील सर्वात कमी पाणीसाठा आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा काही टक्क्यांनी पाणीसाठा अधिक असला तरी काही प्रमुख धरणं एप्रिलच्या मध्यावरच मायनसच्या दिशेने वाटचाल करू लागलेत। त्यामुळे शेतीच्या पाण्यासह पिण्याच्या पाण्याची ही चिंता व्यक्त केली जाते। गेल्या वर्षी याच सुमारास पाणीसाठा सुमारे 34% इतका होता। कुठल्या विभागात किती पाणीसाठा होता पाहूयात। पुण्यात 29.51% आणि आता 2025 मध्ये 32.70% इतका पाणीसाठा। नाशिक मध्ये आता सध्या या वर्षी 42.64% पाणीसाठा आहे, तर कोकणात 48.41% इतका पाणीसाठा आहे। नागपूरमध्ये बघितलं गेलं तर पाणीसाठा मागच्या वर्षीच्या तुलनेत आणखी कमी झालाय, कारण मागच्या वर्षी 44.89% होता आणि आता 39.27%। तर अमरावतीत 48.45% इतका पाणीसाठा मागच्या वर्षी होता आणि यंदा जवळपास तितकाच आहे, 48.96%। पुढची बातमी इगतपुरीमधून आहे। इगतपुरीतल्या दारेवाडीत धरण उशाला कोरड घशाला अशी परिस्थिती आहे निर्माण झाली आहे। दुष्काळाचं दाहक वास्तव दारेवाडीतून समोर आलंय। या भागातल्या आदिवासी महिला कडेवर लेकरू आणि डोक्यावर हंडा घेऊन डोंगर चढतायत। अशी जीवघेणी कसरत आदिवासींना आणखी किती वर्ष करावी लागणार आहे असा सवाल आता उपस्थित होतोय। आपण सध्या ही दृश्य पाहतोय। महिला अक्षरशः कसरत करून डोक्यावर हंडा कळशी घेऊन पाण्यासाठी वनवन फिरतायत। कडेवर एक लेकरू आहे, एका हातात एक हंडा पाहतोय। पाण्याने अक्षरशः तळ गाठलाय। आतले घाबरतील। थांबासून लाल दिवे दिसायचे म्हणजे कॅमेराचे मंत्र्यांचे। तुम्ही अजून सिली पॉइंटला या। तुम्ही असे दिसत नाही हो कुठचं। पाहणी केलेली आहे, काय अवस्था आहे खरं तर वारंवार तुम्ही कशा पद्धतीची ही सगळी पाहणी आहे, काय पाहायला मिळते? आपल्याला आठवत असेल गेले 2 वर्ष रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामात घोटाळा झालेला आहे। कदाचित मुंबईमध्ये मी एकमेव आमदार असेन 2 वर्ष बोलत असताना। आता पावसाळा तोंडावर आल्यानंतर आणि लोक प्रश्न विचारायला लागल्यानंतर आपण पाहतोय वांद्रा असेल, दहिसर असेल, बोरिवली असेल, अनेक ठिकाणी म्हणजे चेंबूरला असते त्या दिवशी मी गेलेलो, 2 बाजूच्या गल्ल्या खोदून ठेवलेल्या। संपूर्ण मुंबईत हा त्रास होऊ लागल्यानंतर मी जे 2 वर्ष भाकीत करत होतो की मुंबईचे हाल होणार आहेत एशन्सीमुळे, मुंबईचे हाल होणार आहेत एशन्सीच्या भ्रष्टाचारामुळे, निर्लज्जपणामुळे, ते आज व्हायला लागलेत आणि माझ्यासोबत सगळेच आमदार बोलायला लागलेत, मग ते सत्ताधारी पक्षाचे असो किंवा विरोधी पक्षाचे। आता मध्यंतरीच्या काळात परत एशन्सीने थोडं नाटक केलं, सगळीकडे जाऊन एक प्रयत्न केला की रस्त्याची पाहणी करू, मग परत कुठे काय पेनल्टी लावू। पण आपण परिस्थिती पाहतात आज ज्या रस्त्यावर आपण उभे आहोत, मी कुठच्याही बीएमसीच्या अधिकाऱ्याला दोष देणार नाही, कारण हा पूर्णपणे दोष एशन्सीचा आहे आणि त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरच्या मित्राचा आहे। आज जिथे आपण उभे आहोत हा खरं तर नवीनच कॉन्क्रीटचा झालेला रस्ता आहे। आता तुम्ही पाहणी करताना पाहिलं होतं, सकाळी जे लेईंग झालेलं आहे कॉन्क्रीटचं ते देखील पाहताय, त्याच्या खालती ना खोदलेलं आहे ना खडी आहे ना काय। इलेक्ट्रिकल लाईन असतील, गॅसची लाईन असतील, युटिलिटीसाठी कुठेही जागा न सोडता त्याच्यावर कॉन्क्रीट पोर केलेलं आहे, ओतलेलं आहे आणि त्याच्यानंतर वरतून थोडं लेवलिंग करण्याचा प्रयत्न झाला आहे। घाईघाईत आज सकाळी केलं कारण आपण येणार म्हणून, पण जिथे आपण उभे आहोत अक्षरशः चंद्रावर उभे आहोत असं वाटायला लागलेलं आहे। कारण हा रस्ता मला वाटतं जवळपास 15 दिवसापूर्वी नाही झालं असेल, पण बरोबर ना, आणि पुढचं थोडं त्याच्या आधी, पण गोणीची ते अजूनही तसंच आहे, खड्डे पडलेले आहेत, कॉन्क्रीट वरतून चिप व्हायला लागलेलं आहे। आणि वारंवार ह्याची तक्रार करून देखील मुंबई महानगरपालिका कोळीवाड्याकडे लक्ष देत नाही आणि असेच रस्ते संपूर्ण महाराष्ट्रात दिसत आहेत। हेमांगीताई आहेत, बाबू कोळीजी आहेत, आम्ही सगळेच इथे फिरत असताना एकच जाणवतं की रस्त्याचा भ्रष्टाचार एशन्सीने केलेला हा खरा आहे आणि हा डोळा देखत आहे। हे पैसे कोणाच्या खिशात गेले, कुठच्या कॉन्ट्रॅक्टरच्या खिशात गेले, कदाचित हे सगळं दाखवल्यानंतर पुन्हा एकदा महापालिकेकडून अधिकाऱ्यांवर कारवाई होईल, पण एशन्सीवर कारवाई कधी होणार, ईओडब्ल्यूची चौकशी कधी लागणार,
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना कधी बेड्या ठोकणार ह्याचं उत्तर आता मुख्यमंत्र्यांनी द्यावं आम्हाला. ज्या रस्त्यावर चालू होत आपण चाललो त्याच्यावरच चालू आहे, आपण रस्ता बदलू नको. मनसेकडून तुम्हाला एक निमंत्रण देण्यात आलेलं आहे. मुंबई बघा, ऐका. लोकप्रतिनिधी नाहीयेत तर प्रति सभागृह मला वाटतं महत्त्वाची गोष्ट हीच आहे, आज रस्त्याचं जे आहे ते आहे. मला वाटतं दोन पक्षप्रमुख जे बोलतात ते आपल्या समोरच बोलतात. काँक्रिटीकरणाचा आपण मुद्दा काढला तर मग यंदा महापालिकेकडून असं सांगण्यात आलं आहे की काँक्रिटीकरणामुळे जे रस्ते खड्डे बुजवण्याचं काम आहे त्याचा खर्च देखील कमी होऊ शकतो काही प्रमाणात. मुख्य गोष्ट हीच आहे की कॉन्क्रिटीकरणचं काही प्रिन्सिपल्स असतात. मोठ्या रस्त्यांना कॉन्क्रिटीकरण केलं जातं जिथे आपल्या मुंबईसारख्या रस्त्यांच्या खालती साधारणपणे 42 ते 43 युटिलिटीज असतात. त्यांच्याबरोबर कोऑर्डिनेट करून तुम्ही कॉन्क्रिटीकरण करता. असे जे छोटे रस्ते असतात, अरुंद रस्ते असतात, त्याच्यावर कुठेही कॉन्क्रिटीकरण न करता ॲस्फॉल्ट. आपण ऐकलं आदित्य ठाकरे रस्त्यांच्या कामाची पाहणी केल्यानंतर बोलत होते. आता वेगवान स्वरूपातल्या घडामोडींचा आढावा घेऊयात. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्या आणि नेत्यांना उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबाबत बोलू नका अशा सूचना दिल्यात. संवेदनशील विषयावर कुणीही बोलू नका. परदेशात असल्यामुळे राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना या विषयावर बोलणं टाळा अशा सूचना दिल्यात. संजय राऊतांनी राज ठाकरेंना थेट ऑफर दिली आहे. भूतकाळात काय झालं ते पाहू नका, भविष्याचा विचार करा असं त्यांनी म्हटलंय. एकमेकांवर केलेली टीका आता विसरली पाहिजे असं म्हणत ठाकरे गटानं हात पुढे केला. खासदार संजय राऊतांनी शिंदे गटाला पुन्हा एकदा डिवचलंय. राऊतांकडून एक्सवर एक व्हिडिओ ट्विट केला गेलाय. या व्हिडिओ सोबत राज उद्धव यांच्यात 7 प्रतिसाद सुरू झाल्यावर असा उल्लेख केलाय. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील असं वाटत नाही आणि जरी ठाकरे एकत्र आले तरी आम्हाला फरक पडणार नाही. आम्ही प्रकाश आंबेडकर एकत्र आलो पाहिजे असं विधान रामदास आठवलेंनी केलंय. राज्य गृहमंत्री योगेश कदमांनी राज ठाकरेंना आपुलकीच्या सल्ल्याचं ट्विट केलंय. जरा जपून आपण मनापासून हात पुढे कराल आणि भविष्यात तुमचेच पाय खेचले जातील असं कदमांनी सांगितलंय. धुळ्यात ठाकरे सेनेकडून देखील ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची मागणी करण्यात आली आहे. या पाठोपाठ आता मनसेच्या वतीनं देखील धुळ्यात ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याच्या मागणीबाबत बॅनरबाजी करण्यात आली आहे. मनसे महाराष्ट्र आणि मनसे मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र यावं अशा आशयाचे बॅनर्स लावलेत. नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंसोबत युती करण्यासाठी उद्धव ठाकरेंना साथ घातली आहे. उद्धव साहेबांकडे राज साहेबांना मातोश्रीचं आमंत्रण द्या आणि महाराष्ट्राला आनंदाची बातमी द्या अशा आशयाचे बॅनर्स आहेत. पुण्यात शरद पवार आणि अजित पवारांमध्ये बैठक पार पडली आहे. साखर संकुलात AI संदर्भात बैठकीनंतर काका पुतण्याची वेगळी बैठक झाली. दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. गेल्या 15 दिवसात पवार काका पुतण्याची ही तिसरी भेट आहे. पवार काका पुतणे एकत्र आलेले आहेत आणि मात्र एसएनसी सोबत आम्हाला पाहिलंय का असा सवाल राऊतांनी केलाय. आम्ही कधीही भेटणार नाही असं म्हणत आमचं प्रेम आणि कडवटपणाही टोकाचाच असतो असं राऊत म्हणाले. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास आनंद होईल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पाटील यांनी दिली आहे. तसंच सर्व संघटनांनी एकत्र येऊन काम केल्यास महाराष्ट्रात एक मजबूती निश्चितपणानं होईल असा विश्वासही रोहित पाटील यांनी व्यक्त केलाय. ते सांगलीमध्ये बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केलाय. राहुल गांधींनी परदेशात लोकशाहीची बदनामी केली आहे. निवडणुकांमध्ये हरल्यामुळे त्यांच्या मनावर परिणाम झालाय असं फडणवीस म्हणाले. भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काल रामगिरी बंगल्यावर जात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. सुमारे अर्धा तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. कामाविषयी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं मुनगंटीवारांनी सांगितलंय. मात्र मुनगंटीवारांच्या नाराजीमुळे या भेटीला राजकीय महत्त्व प्राप्त झालंय. काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या भाजप प्रवेशाच्या घोषणेनंतर भाजप कार्यकर्ते नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपचे मुळशी तालुका सरचिटणीस दत्तात्रय जाधव यांनी याबाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना आपल्या नाराजीबाबत पत्र लिहिलंय. या पत्रात त्यांनी निष्ठावंतांना डावलून बाहेरच्या नेत्यांना प्रवेश दिला जात असल्याची तक्रार केली.
सावडाव ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचार माहिती अधिकाराबाबत उघड केल्याच्या रागातून वैभव सावंत आणि नैना सावंत यांना मारहाण करण्यात आली होती. त्यांची आज माजी खासदार विनायक राऊत यांनी भेट घेतली आहे. तसंच ग्रामस्थांसोबत ही चर्चा केली आहे. ठाकरे पक्ष आपल्यासोबत कायम पाठीशी असल्याचं यावेळी सावंत कुटुंबियांना राऊतांनी सांगितलंय. एक महत्त्वाची बातमी समोर येते. देवेंद्र फडणवीसांची वॉर रूम मध्ये एक बैठक संपन्न झाली आहे. बैठकीत प्रकल्पांचा आढावा घेण्यात आलाय अशी माहिती मिळते. प्रकल्प वेळेत पूर्ण करा, फडणवीसांचे असे आदेश आहेत. झोनला मास्टर प्लॅन लवकरात लवकर तयार करा असं फडणवीसांनी सूचना दिल्या आहेत. बीडीडी पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात देखील या बैठकीत चर्चा झाली आहे. धारावी पुनर्विकास, मुंबईतील मेट्रो प्रकल्प 3, 4, 5 आणि 6, शिवडी वरळी उन्नत मार्ग, झोनला मास्टर प्लॅन लवकरात लवकर तयार करा, या सगळ्या विषयांसंदर्भात या बैठकीत चर्चा झाली आहे अशी माहिती मिळते. त्यामुळे अनेक प्रकल्पांना विलंब होतोय. फडणवीसांनी अनेक सूचना दिल्याचं कळतंय. झोनल मास्टर प्लॅन लवकरात लवकर तयार करा, त्यामुळे अनेक प्रकल्पांना विलंब होतोय असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. प्रकल्प वेळेत पूर्ण करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. या संदर्भात सविस्तर बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी गणेश कवडे सध्या फोन लाईनवर जोडले गेलेत. गणेश, या अधिकची काय माहिती द्याल? काय सूचना दिल्या गेल्यात? नक्कीच आज मुख्यमंत्री यांनी आहे ते वॉर रूमचा आढावा घेण्यात आलेला आणि प्रामुख्याने ज्या काही काम सध्या सुरू आहेत त्या म्हणजे विशेष करून मेट्रोचे प्रकल्प सुरू असतील, शिवडी वरळी उन्नत मार्ग असेल, ठाणे बोरिवली टनेल असेल, या सगळ्या संदर्भामधल्या महत्वाचे आदेश आहेत ते देण्यात आलेले पाहायला मिळतात. प्रामुख्याने जी काही डेडलाईन दिलेल्या आहेत आणि या डेडलाईन मध्ये आहे ते काम करण्यात यावं अशा पद्धतीच्या माहिती देण्यात आलेली आहे. धारावी पुनर्वसन प्रकल्प असेल, बीडीडी चाळी संदर्भातला असतील, या सगळे महत्वाचे जे काही सध्या प्रकल्प सध्या राज्यात सुरू आहेत आणि या सगळ्या संदर्भातला आढावा आहे तो मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे आणि त्यांना वेळेत काम करण्यासाठी आहे ते सांगण्यात आलेले पाहायला मिळतात. धन्यवाद गणेश दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आपण पाहतोय मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पांचा आढावा घेतलाय. उर्वरित वेगवान स्वरूपातल्या बातम्यांचा आढावा घेऊयात. कर्जतच्या नगराध्यक्ष उषा राऊत यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. त्यांनी हा राजीनामा जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपवलाय. उषा राऊतांवर नव्या कायद्यानुसार दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावर जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष सभा आयोजित केली होती. मात्र त्याआधीच उषा राऊत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आजचा माढा दौरा रद्द करण्यात आलाय. माढ्यात तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंतांकडून शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आलाय. या मेळाव्यासाठी शिंदे माढ्यात येणार होते. मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबारात विदर्भातून लोकांनी हजेरी लावली आहे. दिवसभरात एकूण 626 निवेदनं मुख्यमंत्र्यांनी स्वतः स्वीकारली आहेत. महिला, दिव्यांग, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या अडचणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या आहेत. यावेळी प्रत्येकाची समस्या ऐकून घेत मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाला दखल घेण्याची सूचना केली आहे. नंदुरबार जिल्ह्यात महायुतीचा वाद पुन्हा उफाळून आलाय. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीच्या मित्र पक्षांसोबत युती न करण्याची घोषणा भाजप नेते डॉक्टर विजयकुमार गावित यांनी केली आहे. शिवाय भाजपची एक हाती सत्ता येईल असा दावा देखील त्यांनी केलाय. अकोल्यातले भाजपचे मूर्तिजापूर मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे यांना फोनवर शिवीगाळ करण्यात आली आहे. अकोल्यातल्याच बार्शी टाकळी पोलीस स्टेशनच्या ठाणेदारानं शिवीगाळ केल्याचा भाजप आमदाराचा आरोप आहे. दरम्यान थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तक्रार करत कारवाईची मागणी केली आहे. पुण्याच्या रांजणगाव औद्योगिक वसाहतीत MEPL कंपनीच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनत चाललाय. याची दखल आता थेट शरद पवारांनी घेतली आहे. आजूबाजूच्या अनेक गावातील नागरिकांचे आरोग्य आता धोक्यात आलंय. याची दखल आता शरद पवारांनी घेतली असून 23 एप्रिल रोजी पवार ग्रामस्थांसोबत संवाद साधणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात पिंक ई-रिक्षा वाटप करण्यात आलंय. ओला उबरमध्ये पिंक रिक्षा उपलब्ध करून देणार असल्याचं आश्वासनही यावेळी देण्यात आलंय. महिलांना रोजगार उपलब्ध करून दिलाय. महिलांना सुरक्षित वाटलं पाहिजे अशी भावनाही अजित पवारांनी यावेळी व्यक्त केली. एक महत्त्वाची बातमी आहे.
राज्य परिवहन मंडळानं भाडेवाढ केल्यानंतर उत्पन्नात साधारण 15% वाढ होईल अशी अपेक्षा होती. मात्र यापेक्षा अगदी वेगळी परिस्थिती दिसतेय, कारण भाडेवाढीनंतर मार्च महिन्यात प्रवासी संख्येत 63% घट झाली आहे. त्यामुळे उत्पन्न वाढण्याऐवजी आता कमी झाल्याचे चित्र दिसतंय. हिंदी भाषेच्या वादावरून भाजपने बॅनरमधून राज ठाकरेंना डिवचलंय. हिंदी भाषेच्या समर्थनार्थ भाजपने राज ठाकरेंच्या निवासस्थान परिसरात बॅनरबाजी केली आहे. हिंदी भाषेच्या सक्तीनंतर आता भाजप आणि मनसेमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय. राज्यात हिंदी सक्ती करणाऱ्या सरकारनं इंग्रजी शाळा बंद करून दाखवाव्यात असं आव्हान मनसेनं मुख्यमंत्र्यांना दिलंय. राज्यात हिंदी सक्तीची करण्यावरून वातावरण तापलंय. फडणवीसांनी इंग्रजीचं कौतुक केलं जात आहे म्हटल्यानंतर मनसेनं टोला लगावलाय. मनसेनं मुंबईत वॉर्ड ऑफिसरची गाडी अडवून जाब विचारलाय. कचरा गाड्यांच्या मेंटेनन्स बाबत मनसे आक्रमक झाले. कचरा वाहतूक करणाऱ्या कामगारांचा अपघातात मृत्यू झालाय. गेल्या 4 दिवसात दुसरा अपघात झाल्यामुळे मनसे आक्रमक झाली असून मृत कामगाराच्या कुटुंबासह जी उत्तर विभाग कार्यालयावर मनसेनं धडक दिली. पैसे पण नाही मिळणार आहेत त्यांना. करूया ना आपण, प्लीज बोलू ना. मी काय म्हणतोय, तू इथे काहीही गडबड होणार नाही माझी घरी. मी उभा आहे, काही गडबड नाही होणार. वॉर्ड ऑफिसर साहेब आता मला भेटून गेले, मी 15 मिनिटात येतो म्हणाले. त्यांना निवेदन देणार, विषय संपला माझा. पोलिसांना कळवायचं ना ही गोष्टी. आता ही लोक डायरेक्ट आलेली आहेत साहेब, डायरेक्ट आलेली आहे, डायरेक्ट आलेली आहे. आम्ही बसले. अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणाचा अखेर निकाल आलाय. मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे, तर महेश फळणीकर आणि कुंदन भंडारीला 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र दोषींना आधीच 7 वर्षांची शिक्षा त्यांनी भोगल्यामुळे त्यांची आता निर्दोष सुटका करण्यात आली आहे. अमरावतीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार राडा घातलाय. भाजपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलंय. पोलिसांना कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली होती. नॅशनल हेरॉल्ड घोटाळा प्रकरणी काँग्रेस विरुद्ध भाजपनं आंदोलन केलंय. भाजप उपाध्यक्ष माधव भांडारींनी खळबळजनक दावा केलाय. मुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्यात काँग्रेस राष्ट्रवादीचा हात असल्याचा दावा भंडारींनी केलाय. मुंबईवर हल्ल्याची सगळ्यांना कल्पना होती असं भंडारी म्हणाले. बुलढाण्यातील नखागळतीच्या साम टीव्हीच्या बातमीची केंद्र सरकारनं दखल घेतली आहे. नखागळती रुग्णांची तपासणी करण्यासाठी केंद्र सरकारनं आकस्मिक चिकित्सा राहत पथकाची नियुक्ती केली आहे. एनडीसीडीचे अतिरिक्त संचालक डॉक्टर तंजीन दिकीड यांच्या नेतृत्वात हे पथक केस आणि नखगळती भागाचा तात्काळ दौरा करतील आणि सरकारला या उपाययोजनांचा अहवाल सादर करतील. गेल्या काही महिन्यांपूर्वी जीबीएस या आजारानं थैमान घातलं होतं. या आजाराच्या कारणांबाबत आता संशोधन करण्यात आलंय. जीबीएस प्रादुर्भाव कोंबड्यांद्वारे झाला असावा असा प्राथमिक अंदाज राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या संशोधनातून व्यक्त करण्यात आलाय. मानवतावादी कार्य आणि जगाला शांततेचा संदेश देणारे ख्रिश्चन समाजाचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं निधन झालंय. ते 88 वर्षाचे होते. गेल्या काही महिन्यांपासून ते आजाराशी झुंज देत होते. व्हॅटिकनच्या कासा सांता मार्टा येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झालंय. चीनच्या नॉन न्यूक्लिअर हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी झाली आहे. या बॉम्बच्या स्फोटानंतर 100 डिग्री सेल्सिअस पासून अधिक तापमान तयार होतं. या बॉम्बचं वजन केवळ 2 किलो असून तो मोठ्या प्रमाणावर हानी घडवून आणू शकतो. हा अणुबॉम्बपेक्षा शक्तिशाली बॉम्ब आहे. भारतासाठी हा धोक्याचा इशारा आहे. बीएमसी अधिकाऱ्याचा एक रील व्हायरल झालाय. नूतन जाधव असं या महिला अधिकाऱ्याचं नाव आहे. छोट्या मोठ्या दुकानदारांचं अतिक्रमण करतानाचं हे रील आहे. नेमकं चाललंय काय बीएमसी मध्ये? मॅडमचा ड्रेस कोड शासन नियमाप्रमाणे आहे का, असे सवाल विचारत कारवाईची मागणी केली जाते. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील भिडे पूल आजपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. मेट्रोच्या कामासाठी पूल बंद असेल. तब्बल 1.5 महिना पूल बंद ठेवण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. सोन्याचा भाव ऐतिहासिक पातळीवर जाऊन पोहोचलाय. 1 तोळा म्हणजे 100 ग्राम सोन्याचा भाव आज 99,500 रुपयांवर गेलाय. यामध्ये जीएसटीसह रकमेचा समावेश केल्यास ग्राहकांना 1 तोळा सोन्यासाठी 1 लाखांपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
मालवण राजकोटमधला छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं काम जवळपास पूर्ण झालंय. हातात तलवार असलेला हा पुतळा आता गगनभेदी भासू लागणार आहे. राजकोटमध्ये उभारल्या जाणाऱ्या पुतळ्याबाबत पर्यटकांमध्ये उत्सुकता आहे. या पुतळ्याचं लोकार्पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 1 मेला महाराष्ट्र दिनी करण्यात येणार आहे. छत्री लागल्याच्या रागातून महिलेच्या पाठीत चक्क काचेचा तुकडा खुपसलाय. मुंबईच्या वरळी परिसरातील ही घटना घडली आहे. मुंबई गुन्हे शाखेनं सीसीटीव्हीच्या मदतीनं आरोपीला अटक केली आहे. सचिन अवसरमोल असं या आरोपीचं नाव आहे. पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा 4 चाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. 2 गाव गुंडांनी जवळपास 10-15 4 चाकी वाहनांची तोडफोड केली आहे. स्थानिक नागरिक दहशत निर्माण करण्यासाठी हे करत असल्याचं समजतंय. अकोल्यातल्या मूर्तिजापुरात पेट्रोल पंपावरील कामगारांवर दोघांनी हल्ला केलाय. पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या तरुणावर पेट्रोल भरण्याच्या वादातून दोघांनी मिळून हा हल्ला केलाय. कामगार तरुणाला लोखंडी पाईपनं हल्ला करून गंभीर जखमी केलंय. या घटनेनंतर मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल झालाय. जालन्यातील बोडखा बुद्रुक गावात रेणुका माता यात्रेनिमित्त मिरवणूक निघाली आहे. बोडखा बुद्रुक इथे देवी देहगाव अशी 15 किलोमीटरची ही मिरवणूक होती. गावकरी पाताळ घेऊन मिरवणूक काढतात. त्यानंतर देवीला पाताळ चढवला जातो. या मिरवणुकीत महिला बालक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. सातारा शहरालगत असणारे करंजे गावाच्या काळ भैरवनाथाच्या यात्रेला कालपासून सुरुवात झाली. काल भैरवनाथाचा मंदिरासमोर अग्निचरातून आज अष्टमीच्या दिवशी भाविक धावत जातात. हा सोहळा पाहण्यासाठी बाहेर गावातून मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ हजेरी लावतात. बैलगाड्या शर्यतीमध्ये हेल्मेट न घातल्यामुळे कारवाईचा इशारा देण्यात आला. बैलगाडा चालकांच्या दुखापतीच्या घटना टाळण्यासाठी हेल्मेट सक्तीचा निर्णय घेण्यात आला. या विरोधात आता संघटनेनं दंडात्मक पाऊल उचललंय. त्यांना 10,000चा दंड तसंच वर्षभराची बंदी घातल्याचा निर्णय घेतलाय. बैलगाडा शर्यतीचा नाद चिमुकल्यांसाठीही अंगी उतरल्याचं दिसतंय. आंबेगाव तालुक्यातील चांडोली गावाच्या यात्रेत चिमुकल्यांची बैलगाडा शर्यत पाहायला मिळाली. एक जण गाडीवर स्वार झालाय आणि दोघांनी जुकाट धरलाय. सोबतीच्या मुलामुलींनी भीरची आरोळी दिली. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड येथील कामगार संघटनेच्या निवडणुकीत जागृती पॅनलचे दणदणीत विजय मिळवलाय. जागृती पॅनलच्या वतीनं सरचिटणीस पदासाठी संजय कुटे यांना 1464 मतं तर श्रमशक्ती पॅनल सचिन ढोमसे यांना 1152 मतं मिळाली. अटीतटीच्या या लढतीत संजय कुटे हे 312 मतांची आघाडी घेऊन दुसऱ्यांदा विजयी झाले. पुणे शहर भाजप मंडल अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी सर्व मंडलांच्या अध्यक्षांच्या नावांची घोषणा केली आहे. विधानसभा निहाय 26 मंडल अध्यक्षांची निवड करण्यात आली. नंदुरबार जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा फटका पपई बागांना बसतोय. तापमान वाढीमुळे पपईचे फळं खराब झाली आहेत. यावर्षी पपई उत्पादक शेतकरी अगोदरच विषाणूजन्य रोगांच्या प्रादुर्भावामुळे अडचणीत आला होता. त्यातच वाढलेल्या उष्णतेमुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित चुकल्यामुळे आर्थिक अडचणीत घसरला.